नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. हर्षवर्धनच्याच नाकावर टिचून त्याला बेशुद्ध करत मिहिका कशा प्रकारे मिहिरला घरी बोलून त्याच्याबरोबरच रोमॅन्स करणार आहे, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार. त्याचप्रमाणे मिहिर व मिहिका यांची जोडी हर्षवर्धनला कसा धडा शिकवणार आहे, हे सगळे देखील आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. हर्षवर्धनने लाख प्रयत्न करूनही मिहिका इम्प्रेस होत नसते, म्हणून त्याला सत्यम एक सल्ला देतो. तो त्याला म्हणतो की एक काम कर, तू तिच्या माहेरच्यांची माफी माग आणि त्यांना घरी बोलाव जेवणासाठी. आग्रह कर, मग बघ हा तिचा वीक पॉईंट ठरेल आणि ती तुझ्यावर तितकंच जास्त प्रेम करायला लागेल. कारण असं आहे ना की जुने लोक बोलून गेले आहेत की जर बायकोच्या माहेरच्या लोकांना मान दिला तर ती आपल्यावर जीव ओवाळून टाकते. हर्षवर्धन बोलतो की अरे वा रे सत्यम, ही तर तू एकदमच भारी आयडिया दिली आहेस. या आयडियाबद्दल खरंच माझ्याकडून तुला पार्टी नक्की. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सत्य मात्र हसायला लागतो आणि आता मिहिकाच्या घरचे येणार म्हणून त्याला डोकं फिरत असतं आणि त्या लोकांशी जाऊन काय बोलायचं ह्याचा त्याला राग आलेला असतो. पण मात्र त्याला काही करून मिहिकाच्या घरी जाऊन त्यांना घरी बोलवायचंच असतं, कारण काही झालं तरीही त्यांना मिहिकाला इम्प्रेस करायचंच असतं. आणि ठरल्याप्रमाणे मिहिकाच्या रूममध्ये हर्षवर्धन आता जातो आणि त्यावेळेला ती म्हणते की काय झालंय, तुम्ही इथे कशाला आले आहात. तेव्हा तो म्हणतो की एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. तेव्हा तो म्हणते की काय काय सांगायचं आहे. तेव्हा तो सांगतो की बघ, त्या दिवशी आपण दोघे गेलो होतो ना तिकडे, म्हणजेच इंद्राच्या घरी, त्या सागर मुक्ताच्या घरी, तेव्हा त्या इंद्रा कोळीने तुझा अपमान केला होता, बरोबर ना. पण आता मी एकटा जाणार आहे स्वतः. तेव्हा ती म्हणते की कशाला, का जाणार आहात तुम्ही तिथे. तेव्हा तो म्हणतो की तुझ्या मावशीला आणि काकांना जेवायला बोलवणार आहे, त्याचप्रमाणे मुक्ता आणि सागर या जोडीला देखील बोलवेल, कारण मुक्ता तुझी बहीण आहे ना, बरोबर ना. तेव्हा ती म्हणते की काहीच गरज नाही आहे, हे सगळं कशाला करायचं आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं गरज नाही असं कशाला म्हणतेस तू. त्या दिवशी तू तुझ्या माहेरी गेलीस, तुला हवा तसा मान मिळाला नाही म्हणून तुला खूप वाईट वाटलं ना. त्या इंद्रा कोळीने तुझ्या कानाखाली वाजवली, याचाच तुला त्रास झाला असेल ना. पण आता तसं काही होणार नाहीत. आता तुला हे सगळं काहीच करण्याची गरज नाही आहे. ते तुझ्या घरी येतील, तुझा आनंद बघता येईल ना त्यांना, की तू किती आनंदाने मोठ्या घरामध्ये आली आहेस आणि इथे मी तुला कशी राणीसारखी ठेवली आहे, हे सगळेही तुला कळेल ना. आणि त्यांनाही कळेल तुझ्याबरोबर वेळ घालवून आणि खूप बरं वाटेल, म्हणून मी हे सगळं करतो आहे. तेव्हा मिहिका मनातल्या मनातच विचार करत म्हणते की अच्छा, याचा अर्थ असा आहे की हा मला इम्प्रेस करण्यासाठी हे सगळं करत आहे. ठीक आहे, आता याला मी कशी तोंडावर पाडते आणि याला माझ्या माहेरच्यांना बोलवायचं आहे ना. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे हर्षवर्धन, तुम्ही चालेल बोलवा माझ्या माहेरच्यांना. तेव्हा हर्षवर्धन मनातच खुश होऊन म्हणतो की वा, आपलं तर आता काम झालेलं आहे. त्यानंतर मुक्ता आणि सागर सावनी आणि आदित्यच्या टेन्शनमध्ये असतात. आदित्य सागरच्या रूममध्ये झोपायला येतो, तेव्हा तो बेडवर सू करतो. हे सगळं आता मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं आणि ती विचार करते की जर हा 4 वर्षाचा मुलगा असला तर मी समजू शकले असते, पण हा तर 12 वर्षाचा मुलगा आहे आणि हा असा सू करतो, हे पटत नाही. नक्कीच त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा मुक्ता सागरशी या गोष्टीवर बोलायला जाते आणि ती म्हणते की सागर, मला तुम्हाला महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे. आदित्यबद्दल जेव्हा तो ऐकतो तेव्हा म्हणतो की बोला, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की सागर, आपल्याला आदित्यकडे लक्ष दिलं पाहिजे, तो या सगळ्या प्रकारांमध्ये खूपच जास्त स्ट्रेसमध्ये आहे. सागर म्हणतो की आपण आता त्याच्याकडे लक्षच देत आहोत, मग अजून काय करायचं आहे आपण. तेव्हा ती म्हणते की तसं म्हणत नाही आहे, आपण त्याला कुटुंबाचे प्रेम तर देत आहोत, पण तो त्या टेन्शनमधून अजूनही बाहेर आला नाही. काल तो बडबडत होता, मला घराबाहेर काढू नका, की याचा अर्थ असाच ना त्याच्या मनात अजूनही हर्षवर्धनने कसं घराबाहेर काढलं, नंतर त्या हॉटेलवाल्यांनी सावनीला कसं घराबाहेर काढलं याचा विचार येत असेल, म्हणून तो घाबरत असेल आणि इतक्या मोठ्या वयात त्याच्या बेडवर तो सू करते, हे खूप चुकीचं आहे. त्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे. सागर, आपण ना त्याला काउन्सिलरकडे घेऊन जाऊ. तेव्हा सागर म्हणतो की माझा मुलगा काही वेडा नाही आहे त्याला काउन्सिलरकडे वगैरे घेऊन जायला. तेव्हा ती म्हणते की काउन्सिलरकडे घेऊन जायचं याचा अर्थ तो वेडा आहे असं नाही, आपल्याला तपासायला हवं. डॉक्टरकडे आपण कधी जातो जेव्हा आपल्याला काही त्रास होत असेल, आणि जर हृदयाचा त्रास होत असेल तर आपण कार्डिओलॉजिस्टकडे जातो, आणि जर बाकी कुठला असला तर आपण नॉर्मल डॉक्टरकडे जातो. म्हणूनच आपण मनाविषयी, मेंदूविषयी आपण सायकॅट्रिस्टकडे दाखवूया. आणि आपले पॅरेंट्स म्हणून ही जबाबदारी आहे की मुलांना मनाने नाही तर शरीराने देखील फिट ठेवलं पाहिजे, हेल्दी तसेच वेल्दी देखील ठेवलं पाहिजे. तेव्हा हे ऐकून सागरचे डोळे उघडतात. सागर म्हणतो की मुक्ता, तुम्ही आदित्यची आई का नाही झाला.
तेव्हा हे सगळं लांबूनच सावनी ऐकते आणि त्यावेळेला सावनीची चिडचिड होते. ती म्हणते की ठीक आहे, या मुक्ताला काउन्सिलिंग करायची आहे ना आणि तिला मोठेपणा घ्यायचा आहे ना प्रत्येक वेळेला, तर बघतेच मी या मोठेपणामध्ये मी तिला कसं अडकवते. आणि या सगळ्याचमध्ये आता मुक्ता माधवीकडे असताना तिकडे आता हर्षवर्धन आलेला असतो आणि त्याला तो जेवणाचं आमंत्रण द्यायला येतो. तेव्हा माधवी म्हणते की काय गरज आहे या सगळ्याची, आम्हाला नाही यायचं आहे तुझ्या घरी. तेव्हा तो म्हणतो की माझ्यासाठी नाही, तुम्ही फक्त तुमच्या मुलीसाठी या, कारण काय ना ती तुमची वाट बघत असेल. तेव्हा माधवी म्हणते की तू निघालास तरी चालेल, तो सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन येतो. माधवी विचार करते की नाही, मला याच्याकडे नाही जायचे आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की आई, जर आपण नाही गेलो ना तर त्या हर्षवर्धनला वाटेल की आपली मिहिका एकटी आहे आणि तो तिच्याशी कसाही वागेल. आणि तुम्हाला माहिती आहे ना त्याने सावनीबरोबर काय केलं आहे, तो मिहिकाबरोबरही तसं काही वागायला कमी करणार नाही. सावनीबरोबर तो माणूस 7 वर्ष होता तरीही त्याने तिला घराबाहेर काढलं. मग आपल्या मिहिकाचं काय होईल याचा जरा आपण विचार करूया. ते जे काही वागली त्याच्या कारणांचा विचार करत बसण्यापेक्षा आपण असं बघूया ना की आपल्याला मिहिका कशी आनंदात राहता येईल. तेव्हा मग आता मुक्ताचं हे बोलणं ऐकल्यावर पूर्व आणि माधवीला देखील ते पटतं आणि ते म्हणतात की हो, अगदी योग्य आहे हिचं म्हणणं. आणि म्हणूनच आता सगळेजण तिकडे जायला तयार झालेले असतात. तर आता मुक्तालाही आनंद झालेला असतो की फायनली आपण मिहिकाकडे जाणार आहोत आणि तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं की आपण मिहिकाकडून ते सगळं कसं वधवून घ्यायचं आणि मिहिका तिथे कशी राहते हेही तिला बघायचं असतं. म्हणूनच ती विचार करते की मला तर तिकडे जायलाच हवं. आणि त्यानंतर मिहिकाने इकडे घरी स्वतःला जेवण बनवलेलं असतं, त्याचप्रमाणे सगळ्यांसाठीही छान असं जेवण बनवलेलं असतं. तर ती मुद्दामच हर्षवर्धनला म्हणते की ना माझ्या घरातले उशिरा येणार आहेत, त्यांचा फोन झाला आहे. आणि मग ती हर्षवर्धनला म्हणते की एक काम करा, तुम्ही जेवून घ्या, म्हणजे कसं आहे सगळेजण आल्यानंतर आपण त्यांच्याबरोबर छान गप्पा मारू शकतो ना आणि त्यांना जेवायलाही वाढू शकतो. तेव्हा मग हर्षवर्धन म्हणतो की हो हो चालेल, ही तर आयडिया खूपच चांगली आहे, आपण दोघे त्यांना सर्व करूया. म्हणून आता हर्षवर्धनला ती खूपच जेवायला घालते आणि तिने जेवणामध्ये झोपेचे औषध मिक्स केलेले असते आणि हर्षवर्धनला खूपच पेंग यायला लागते. म्हणून तो त्याच्या रूममध्ये जातो आणि झोपतो. त्याच वेळेला आता सगळेजण येतात आणि मिहिका त्यांना जेवायला वाढत असते. तर आता इथे सगळेजण जेवायला वाढत असताना मागूनच मिहीर येतो. तेव्हा मिहीर थोडा पाहून मागेच राहतो आणि मिहिकाला अशा अवस्थेत पाहिल्यावर, म्हणजेच लग्नाच्या अवस्थेत पाहिल्यावर तो थोडा मागेच राहतो आणि तिच्याशी तो काहीच बोलत नाही. पण मिहिकाने मिहीरला बोलावलेलं असतं आणि तिने मिहीरला त्यांच्या नात्याची शपथ घातलेली असते. म्हणूनच आता मिहीरला तिकडे यावं लागतं. त्याच वेळेस सगळेजण आता आश्चर्याने त्यांच्याकडे बघतच राहतात की मिहिकाने कसं काय बोलावलेलं आहे. आणि त्याच वेळेला सगळ्यांना असं वाटत असतं की हा हर्षवर्धन गेला तरी कुठे, मोठा तोंड करून आम्हाला आमंत्रण द्यायला आला आणि हा कुठे गेला. त्याच वेळेला आता मिहिका बाहेर जातात आणि ते दोघं एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात. मिहिका त्याला म्हणते की माफ कर, मला हे सगळं करावं लागलं, हे पाऊल उचलावं लागलं. तेव्हा मिहीर म्हणतो की काय झालं, तू असं का वागलीस, तू मला काहीतरी कारण दे. तेव्हा ती म्हणते की माझ्या हातात काही नव्हतं जेव्हा मी हे असं सगळं वागले. तेव्हा तो म्हणतो की मला काहीतरी कारण सांग, तू का वागलीस, आपलं तर एकमेकांवर खूप प्रेम होतं ना, मग तू माझ्याशी असं का वागली आहेस. तेव्हा त्या दोघांचं अशा प्रकारे बोलणं चालू असतं. दोघांचा हात एकमेकांच्या हातांमध्ये असतो आणि मिहिका त्याची माफी मागत असते आणि म्हणते की प्लीज मला माफ कर, आपण आपल्यात मैत्री तर नक्कीच ठेवू शकतो. तेवढ्यातच आता मुक्ता आणि सागर देखील हे बघतात आणि त्यांना असं पाहून त्या दोघांनाही खूपच आनंद झालेला असतो. आणि मिहिकाचं तर हर्षवर्धनवर प्रेम नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेवढ्यातच हर्षवर्धनला जाग येते आणि तो खाली उतरतो. सगळेजण जेवत असतात पण तिकडे मिहिका नसते, त्याचं लक्ष बाहेरच्या दिशेने जातं. तेव्हा मिहीर तिकडे आलेला असतो आणि ते दोघंही एकमेकांशी बोलत असतात. आणि हर्षवर्धन चिडतो आणि म्हणतो की मिहिका, हे काय, तू याला का बोलावलेलं आहेस. तेव्हा ती म्हणते की अरे असं का म्हणतोयस, का बोलावलंय म्हणजे, अरे तू तर सांगितलं होतंस ना की तुझ्या माहेरच्यांना बोलाव, म्हणूनच मी माझ्या माहेरच्यांना इथे बोलावलं आहे ना. आणि तो म्हणतो की तुझ्या माहेरचे ना, मी मिहीरला तर नाही सांगितलं होतं. तेव्हा मग ती म्हणते की मिहीर पण माझ्या माहेरचाच आहे, तुम्हाला कोणी सांगितलंय की मिहीर माझ्या माहेरचा नाही म्हणूनच मी त्याला बोलवलंय. हर्षवर्धन चिडून म्हणतो की ते मला काहीच माहिती नाही, तुला याच्याशी नातं तोडावं लागेल. तेव्हा आता मिहिका त्याला म्हणते की नाही, मी अजिबातच हे सगळं करू शकत नाही, तुम्ही तर मला म्हणाला होतात की तुम्ही माझ्या माहेरच्यांना जपणार म्हणून. तर इथे मिहिका म्हणते की तो आता मिहीर इथे वर्षावर येत राहणार, कारण तो माझ्या माहेरचा आहे आणि माझा खूप चांगला मित्र आहे. आता हर्षवर्धनला हे ऐकल्यावर त्याच्या तोंडात मारल्यासारखं होतं. हर्षवर्धनला जशास तसं उत्तर देऊन मिहिकाने त्याचा चांगुलपणा चांगलाच उतरवलेला असतो आणि तो त्याचा चांगुलपणा त्याच्याच घशात घासलेला असतो. आता मिहिका हर्षवर्धनला सोडून पुन्हा मिहीरकडे जाणार का, हे सगळं पाहणं रंजकतेचं ठरणार. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.